आणि माननीय नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा प्रधानमंत्री होतील अशी आम्हाला पूर्णपणे अपेक्षा होती। तर आपल्याला संधी मिळण्याची शक्यता आहे। माननीय आदरणीय नरेंद्र मोदींशी माझे अत्यंत जवळचे संबंध आहेत। माझा पत्ता कट होईल असं मला वाटत नाही, कारण मी रिपब्लिकन पक्षाचा मी एकटाच खासदार आहे। मी लोकसभेला इथं जागा मागितली होती, पण काही अडचणीमुळे मला ती शिर्डी जागा ती मिळाली नाही। तरीही मी नाराज न होता मी नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाला मजबूत करण्यासाठी आणि पुन्हा एनडीएचं सरकार आणण्यासाठी मी मैदानामध्ये उतरलो आणि मी पूर्णपणे प्रचार केलेला आहे। नरेंद्र मोदींसह इतर घटक पक्षांनी राष्ट्रपती भवनामध्ये जाऊन सत्ता स्थापनेचा दावा केलेला आहे। आता 9 तारखेला शपथविधी सोहळा रंगणार आहेत। संपूर्ण एनडीएचं सरकार आता स्थापन होणार आहे। आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी रामदास आठवले साहेब आहेत, त्यांच्याशी बातचीत करून जाणून घेऊया। साहेब, आजचा दिवस संसदेत जी खासदारांची बैठक झाली, हा आजचा दिवस तुमच्यासाठी किती महत्त्वाचा होता आणि त्याबद्दलच्या काय भावना आहेत आपल्या? हा, तर एक तर आजचा जो दिवस होता तो अत्यंत आनंदाचा दिवस होता आणि निवडणुकीच्या धामधूममध्ये गेली तर 2 महिने सातत्याने आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केलेला होता आणि माननीय नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा प्रधानमंत्री होतील अशी आम्हाला पूर्णपणे अपेक्षा होती। त्याप्रमाणे आज संसदेमध्ये आज सेंट्रल हॉलमध्ये एनडीएचे सगळे घटक पक्षाचे जे खासदार आहेत, लोकसभेचे निवडून आलेले खासदार आहेत, राज्यसभेचे खासदार आहेत, एनडीएचे सगळे नेते आहेत, सगळे उपस्थित होते आणि सर्वांनी एकमताने माननीय नरेंद्र मोदींना प्रधानमंत्री पदासाठी पूर्णपणे पाठिंबा दिलेला आहे आणि आदरणीय महामहिम राष्ट्रपती नाही, आज आम्ही सर्व पक्षाच्या नेत्यांनी सत्ता स्थापनेचा दावा केलेला आहे। सगळ्या सह्यांचं जे पत्र आहे ते त्यांना दिलेलं आहे आणि क्लिअर मेजॉरिटीचं जे पत्र आहे हे पत्र त्यांना दिलेलं आहे। 300च्या वरती लोकांनी सह्या केलेल्या आहेत खासदारांनी आणि माननीय नरेंद्र मोदींचं नाव जे आहे ते एक मताने आज आम्ही संमत केलेलं आहे, त्यांना पूर्णपणे पाठिंबा दिलेला आहे। त्यामुळे आजचा जो दिवस आहे आमच्यासाठी अत्यंत महाअभिमानाचा दिवस आहे। जनतेने जो मॅन्डेट दिलेला आहे, जरी जागा कमी असली आहे तरी लोकशाहीमध्ये सरकार बनवण्याचा अधिकार त्यांनाच असतो ज्यांच्याकडे मेजॉरिटी असते आणि आमच्याकडे क्लिअर अशी मेजॉरिटी एनडीएला आहे आणि त्यामुळं सरकार आमचं स्थापन होणार आहे आणि 9 तारखेला जो आहे तो शपथविधी होणार आहे। सर्व महाराष्ट्राला उत्सुकता आता एकच आहेत की या शपथविधीमध्ये महाराष्ट्राचे कोणकोणते चेहरे सहभागी असतील। आपलं देखील नाव चर्चेत आहे, पुन्हा एकदा संधी मिळण्याची शक्यता आहे? तर आपल्याला संधी मिळण्याची शक्यता आहे। माननीय आदरणीय नरेंद्र मोदींशी माझे अत्यंत जवळचे संबंध आहेत आणि महाराष्ट्रामध्ये आणि देशभरामध्ये जवळजवळ 20-22 राज्यामध्ये मी जाऊन आलो होतो आणि महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यामध्ये मी जाऊन आलेलो होतो। माननीय नरेंद्र मोदींच्या अनेक सभांना मी उपस्थित होतो। त्यामुळं आता कुणाची नावं ठरतील ते आता सगळे पक्ष जे आहेत, आता बीजेपी आहे, शिवसेना, सर्व घटक पक्ष आता अधिकाधिक वाढत चाललेले आहेत, मित्रपक्ष वाढत चाललेले आहेत, जे नव्हते ते आता सहभागी होऊ लागले, त्यामुळे कुठेतरी आपला पत्ता कट होऊ शकतो। नाही, माझा पत्ता कट होईल असं मला वाटत नाही, कारण मी रिपब्लिकन पक्षाचा मी एकटाच खासदार आहे। मी लोकसभेला इथं जागा मागितली होती, पण काही अडचणीमुळं मला ती शिर्डी जागा ती मिळाली नाही। पण तरीही मी नाराज न होता मी नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाला मजबूत करण्यासाठी आणि पुन्हा एनडीएचं सरकार आणण्यासाठी मी मैदानामध्ये उतरलो आणि मी पूर्णपणे प्रचार केलेला आहे। त्यामुळं त्या ठिकाणी नक्कीच माननीय एकनाथ शिंदे जे आहेत, देवेंद्र फडणवीस आहेत, अजितदादा पवार आहेत, हे सुद्धा महाराष्ट्राच्या वतीनं माझ्या नावाची शिफारस करतील अशी मला अपेक्षा आहे। आणि स्वतःच्या पक्षासाठी करतील की तुमच्यासाठी करतील? कारण का त्यांच्याच पक्षात रस्सीखेच सुरू झालेली आहे, कारण का एकनाथ शिंदेच्या पक्षामध्ये साधारणतः 7 खासदार आहेत, तर 4चा रेशो जरी पकडला तरी त्यांच्या वाट्याला 2 म्हणजे मंत्रीपद येतात, एक कॅबिनेट एक राज्यमंत्री। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार त्यांच्याकडे 1 खासदार निवडून आलेले तर एक राज्यसभेचे आहेत, त्यांच्याकडे 2 आहेत, ते देखील मागणी करतात। मग अशा परिस्थितीत तुमच्यासाठी का मागणी? नाही, माझ्यासाठी म्हणजे मी या प्रचारामध्ये होतो, त्यांना माहिती आहे। मागच्या वेळेला मी गेल्या 8 वर्षापासून मंत्रिमंडळामध्ये आहे। रिपब्लिकन पक्षाचं जरी जागा कमी आल्या असल्या 17 जागा आमच्या निवडून आलेल्या आहेत आणि त्या जागा आणण्यामध्ये रिपब्लिकन पक्षाचा महत्त्वाचा वाटा आहे। त्यामुळं एक राज्याचे प्रमुख म्हणून या तिघांवरती जबाबदारी आहे। त्या पद्धतीनं ते माझ्या नावाची शिफारस करतील आणि माननीय नरेंद्र मोदीजी यांच्याशी माझे अत्यंत घनिष्ठ संबंध आहेत आणि त्यामुळं माझं नाव येईल अशी मला पूर्णपणे अपेक्षा आहे। महाराष्ट्राला किती मंत्रिपदे मिळतील?
तर महाराष्ट्राला मंत्रिपद 5-6 मिळायला पाहिजेत. आता एक तर जागा कमी आल्यामुळं काय वरती चर्चा होती मला माहीत नाही आहे, परंतु 4चा रेशो पकडला तरी या ठिकाणी आपल्या BJPचे 9 खासदार निवडून आलेले आहेत. 7 खासदार आपले शिंदेचे आहेत, 1 खासदार अजितदादांचा आहे, असे 17 खासदार आपले आहे. त्यामुळं 4-5 मंत्री किंवा 5-6 मंत्रिपद जे आहे ते महाराष्ट्राला मिळतील अशी अपेक्षा आहे. एक तुम्ही उल्लेख केला की महाराष्ट्रामध्ये भाजपाच्या कमी जागा आलेल्या आहेत, याचं कारण काय तुम्हाला वाटतं? देवेंद्र फडणवीसांनी स्वतः जाहीर केलं की माझा हा पराभव मी समजतो, त्यातून मला मुक्त करा. यावेळेला असं काय घडलं की ज्याच्यामुळे या परिस्थितीला सामोरं जावं लागलं? मला असं वाटतं की एकतर या विरोधी पक्षाच्या लोकांनी समाजामध्ये फूट आहे ती पाडण्याचा प्रयत्न केला आणि संविधान बदलणार अशा अफवा पसरवण्यात आल्या. हे सरकार आलं तर या देशामधली लोकशाही संपुष्टात येईल अशी चर्चा करण्यात आली आणि दलित, आदिवासी आणि ओबीसी जे आरक्षण आहे ते आरक्षण हे काढून घेतील अशा पद्धतीची चर्चा करण्यात आली आणि त्यामुळं लोकांमध्ये गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये केला आहे. आम्ही प्रयत्न केला. माननीय मोदीजींनी 18 सभा घेतल्या. सभांना प्रचंड अशा पद्धतीचा प्रतिसाद होता आणि आम्हाला विश्वासाचा होता की गेल्या 10 वर्षामध्ये पूर्वीच्या काँग्रेसच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं अत्यंत स्लो डेव्हलपमेंट असायची, पण 10 वर्षामध्ये मात्र या डेव्हलपमेंटचा जो वेग होता तो अत्यंत वेगवान होता आणि त्यामुळं अनेक निर्णय आम्ही घेतलेले असल्यामुळं आम्हाला अपेक्षा होती. पण तरीही लोकांची जी मतं आहे ती लोकांच्या मतावर आमचा पूर्णपणे विश्वास आहे. जरी कमी जागा असल्या तरीही NDAला क्लिअर बहुमत मिळालेलं आहे आणि आम्हाला 5 वर्ष कसली अडचण अजिबात नाही. चंद्रबाबू नायडू असतील, नितीश कुमार असतील, बाकीचे सगळे आमचे पक्ष असतील, हे सगळे पक्ष मजबूतीने मोदींच्या पाठीमागे उभे राहणार आहेत आणि त्यामुळं सरकार चालवण्यामध्ये अजिबात अडचण नाही. संजय राऊत असं म्हणतात की आज जे तुमच्यासोबत आहेत उद्या आमच्यासोबतच येतील. ठीक आहे, जे आमच्यासोबत आहे ते तुमच्यासोबत येणार नाही, उलट तुमच्यासोबत आहे ते आमच्यासोबत येतील. कारण भविष्यामध्ये आता त्यांच्या लक्षात आलेलं आहे की त्यांनी फार मोठ्या पद्धतीनं आटोकाट प्रयत्न केला आणि आमच्या इंडिया आघाडीचं सरकारच येणार अशा पद्धतीचा विश्वास त्यांनी व्यक्त करण्याचा प्रयत्न केलेला होता. पण मॅन्डेट जे आहे ते मॅन्डेट हे नक्कीच NDAच्या बाजूनं होतं आणि NDAला क्लिअर मेजॉरिटी मिळालेली आहे आणि त्यामुळं अजूनही जोमाने काम करण्याचं आम्ही ठरवलेलं आहे. त्यामुळं जो नरेंद्र मोदींचं जे व्हिजन आहे, त्यांचं जे मिशन आहे ते अत्यंत चांगल्या पद्धतीने यशस्वी करण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे आणि सर्व NDAच्या घटक दलांनी त्यांना आश्वासन दिलेलं आहे की जे आपण निर्णय घ्याल त्याला आमचा पूर्णपणे पाठिंबा असेल आणि निर्णय जे आहे ते निर्णय हे लोकांच्या फायद्याचे असतील असं मोदी साहेबांनी सांगितलेलं आहे. म्हणजे हा जो आमचा विजय आहे हा महाविजय असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि आमचं गठबंधन जे आहे ते अत्यंत ॲक्टिव्ह असणारं आमचं अलायन्स आहे आणि त्यामुळं त्यांनी आज सांगितलेलं आहे की NDAचा जो अर्थ आहे तो त्यांनी सांगितलेला आहे की न्यू डेव्हलपमेंट अलायन्स, म्हणजे NDAला त्यांनी सांगितलेलं आहे की न्यू डेव्हलपमेंट अलायन्स, तर हा नवा डेव्हलपमेंट करणारा अलायन्स आहे आणि त्यामुळं अजिबात अडचण नाही. त्यामुळं संजय राऊत जरी किती म्हणत असले, संजय राऊत तर हेच म्हणत होते की 4 तारखेला बघा काय होतं ते. ठीक आहे, त्यांच्या जागा वाढलेल्या आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत, परंतु बाकीचे अनेक राज्य जे आहे त्याच्यामध्ये मध्य प्रदेश आहे, त्यानंतर बिहार आहे, झारखंड आहे, छत्तीसगड आहे, हिमाचल प्रदेश आहे, उत्तराखंड आहे, त्यानंतर आंध्र प्रदेश आहे, तेलंगणा आहे, अशा अनेक राज्यामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीचं यश मिळालेलं आहे. धन्यवाद साहेब, आमच्याशी बातचीत केल्याबद्दल आणि तुम्हाला देखील पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आहेत. तर हे होते आठवले साहेब यांनी सांगितले की संजय राऊत जे बोलत आहेत की आज जे त्यांच्याकडे आहेत ते आमच्याकडे येतील, तर आठवले साहेबांनी सांगितलेलं आहे की उलट राऊत साहेबांकडे ज्या ज्या गोष्टी आहेत किंवा जे आमदार खासदार आहेत, जे कार्यकर्ते आहेत तेच आमच्यासोबत भविष्यात येतील असा दावा रामदास आठवले यांनी केलेला आहे. कॅमेरा पर्सन प्रशांत मानेसह वैभव परब, ABP न्यूज, मुंबई, दिल्ली. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.